कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो अहो आपल्या वंश माघारी आल्या आणि हा छोटे सरकार तुमचा विश्वास खरा ठरला हो। ओ मोना, मला माहिती होतं दीदी परत येणार। अमोल, तुझ्या बाबांनी तुला दिलेलं वचन पूर्ण केलं बघ। या दिप्यामा आज चिंपाची माँ घरी येणार आणि हो चिंपाचे बाबा आहेच बारी। बापू, अहो तुम्ही स्वतःला सावरा बघू। हा कसं सावरू सांगा ना। अहो, थोरल्या लेकराला या हाताने अग्नी दिला होता मी। त्यावेळी माझी जवळची लोक होती मला सावरायला। सुषमाने मी एकमेकांना आधार दिला आणि त्या धक्क्यातनं बाहेर आलो। पण विनायकराव, आज मात्र माझ्यात ताकदच नव्हती हो। आज जर आपल्याचं काही बरं वाईट झालं असतं ना तर अहो सगळं चांगलं झालंय आता, असं कशाला काय वाईट बोलायचं। बापू अहो अगदी खरं आहे, आपल्या वंश मरणाच्या दारातून माघारी आल्यात आणि छोटे सरकारांकडे बघा ना, ते किती आनंदी आहेत। हो बापू, हो अडचणी प्रत्येकालाच येतात, पण प्रत्येक अडचणीमध्ये देवाने आपलं ऐकले। तुम्ही सावरा बरं स्वतःला। होय, खरं सांगू का, आता मी निर्धास्त झालो। नाहीतर कुणाला बोलता येत नव्हतं, पण आतून पार पोखरून गेलो होतो मी। अहो बापू, तुम्ही आपल्याला नीट बघितलं का? अजून मी ती धक्क्यातनं बाहेर आलेली नाहीये हो। हे बघा, ती घरी आली ना की आपण घरचं वातावरण आनंदी ठेवू, म्हणजे तिला यातनं बाहेर पडायला मदत होईल। आणि ती इथं आली ना की काहीच वेगळं घडलं नाही अशी काळजी घेऊया आपण। हा, मला तर ना वंशांना पुन्हा एकदा पहिल्यासारखं काम करताना बघायचंय। उबा माझी मोपर कशी कामाला लागते बघच तू। हो, खरंय तुझं। बापू अम्मा ब्रेव आहे, आपण बी तिच्यासारखं लढायला हवं ना। हो, मग तुम्ही उठा बरं, तुम्ही कलेक्टरची बाबा आहात। तुम्ही रडायचं नाही तर लढायचं। अरे फैजू, या कामासाठी तुला पाहिजे ती मी तुला द्यायला तयार आहे। या कलेक्टरला आपल्या तावडीत बघून मला किती आनंद झालाय काय सांगू। जीजी, तुम्ही फक्त आदेश द्यायचा आणि आम्ही तो पूर्ण करणार म्हणजे करणारच। अरे पण फैजू, ही कलेक्टर बाईला तू आणलं कुठं सापडली? अहो ह्यांच्यापर्यंत पोचाय काय लागते तेव्हा? तो इन्स्पेक्टर तसं पण हिला शोधत होताच। म्हातारी बसली बघ, तिला फोटो दाखवून विचार आपल्याला कुठं बघितलंय का। तुझा मुर्दा बसवला, चल निघेतून। अहो आजी, माझे सगळे शेंगा सांडले। अहो तुम्हाला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।